मुख्यमंत्री फडणवीस आज पालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। सांगली पालिका प्रचारासाठी पहिली जाहीर सभा होणार आहे। मिरज कुपवाड पालिकेच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। इचलकरंजीमध्ये आज मुख्यमंत्र्यांचा रोड शो होणार आहे। महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी फडणवीसांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरतायत। इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महायुती उमेदवारांच्या प्रचार प्रारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या ठिकाणी त्यांचा कोल्हापूर दौरा। सांगली पालिका प्रचारासाठी फडणवीसांची सभा ही आयोजित करण्यात आलेली आहे। रोड शो होणार आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। सतेज, आपण पाहतोय इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महायुती उमेदवारांच्या प्रचार प्रारंभासाठी मुख्यमंत्री फडणवीस आता मैदानात उतरतायत। नक्कीच आपण पाहतो की ही सगळी महानगरपालिकांची रणधुमाळी अगदी जोरात सुरू झालेली आहे। अर्ज माघारीनंतर खरं तर प्रत्यक्ष या ठिकाणी आता प्रचाराला शुभारंभ होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर आणि सांगली जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि त्या ठिकाणी ते प्रचाराचा शुभारंभ देखील करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं पाहिलं तर कोल्हापूरच्या इचलकरंजीची महापालिका आहे ती त्या महापालिकेची पहिलीच ही निवडणूक आहे, कारण पूर्वी या ठिकाणी इचलकरंजी नगरपालिका होती आणि नगरपालिकेनंतर त्याचं रूपांतर आहे ते महानगरपालिकेत झाल्यानंतर ही पहिली निवडणूक होत असल्याने त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आमदार राहुल आवाडे आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते। ते भाजपचे आमदार आहेत, त्यांचा त्या सगळा प्रभाव जो आहे तो त्या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे आणि त्यामुळे पाहिलं तर ह्या निवडणुकीचा शुभारंभ प्रचाराचा जो आहे तो करण्यासाठी आणि महायुतीचा विशेषतः हे सगळे जे उमेदवार आहेत ते निवडून यावेत यासाठी खरं तर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये रोड शो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। साधारणतः दुपारी 2 ते 2:30 या दरम्यान एक तासाभराचा हा रोड शो असेल। इचलकरंजीतील प्रमुख भागातून हा रोड शो आहे तो होणार आहे। त्यासाठी जय्यत तयारी आहे ती खरं तर भाजपने केल्याचं आपल्याला दिसून येते। दुसरीकडे पाहिलं तर सांगली आणि कुपवाड जी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ देखील आज होतोय आणि देवेंद्र फडणवीस यांची देखील त्या ठिकाणी जाहीर सभा आहे ती साधारणतः दुपारी 12:30 ते 1च्या सुमारास पार पडेल असं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळं या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादी यांचा जो बालेकिल्ला पूर्वीपासून हा सगळा भाग आहे तो राहिलेला आहे, त्यामुळे महायुतीनं प्रचंड अशी ताकद लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा साखरपट्टा आहे आणि अनेक साखर कारखाने जे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले विशेषतः हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असल्याचं आपल्याला त्यांच्या नेत्यांकडे असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच कुठेतरी या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या सोलापूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल या सगळ्या महापालिकांमध्ये कुठेतरी आता भाजपने एक जोरदार मुसंडी या ठिकाणी मारायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळेच प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। कोल्हापुरात देखील आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण हे देखील 4:30 वाजता या ठिकाणी कोल्हापुरात दाखल होत आहेत आणि त्याच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या या प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। चंद्रकांत दादा पाटील आहेत, धनंजय महाडिक आहेत, राजेश क्षीरसागर आहेत आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत, हसन मुश्रीफ आहेत, असे दिग्गज महायुतीचे नेते या सगळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि तत्पूर्वी या सगळ्या प्रचाराचा शुभारंभ होण्यापूर्वी सगळे जे 81च्या 81 कोल्हापूर महानगरपालिकेचे जे उमेदवार आहेत ते अंबाबाई देवीचं दर्शन घेतील असं देखील सांगितलं गेलेलं आहे आणि त्यामुळं साधारणतः आजचा दिवस आहे तो कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल, सांगलीसाठी असेल अत्यंत महत्त्वाचा आहे आणि काँग्रेसला कुठेतरी थोपवण्यासाठी महायुतीनं एक जंग पछाडण्यासाठी या ठिकाणी खरं तर एक रणनीती आखलेली आहे। त्यामुळेच आजचा प्रचाराचा शुभारंभ होताना आपल्याला खरं तर पाहायला मिळणार आहे। जी धन्यवाद सतेज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।